लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली भिंत जोरदार वाऱ्यामुळे अचानक कोसळून 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणखीन 5 ते 6 जण मलब्याखाली अडकून गंभीर जखमी झाले, तर 4-5 लहान पर्यटक मुले जखमी झाल्याचे निदर्शनास आले। तिथे उपस्थित नागरिकांनी आणि स्थानिक लोकांनी मदतकार्य केले। काय झालं त्या ठिकाणी? हे वारं वावदान चालू झालं साहेब। वारं चालू झालं ते वाऱ्यामुळे आम्ही इकडे तिकडे पळायला लागले, कस्टमर लोक। आणि हा दुकानवाला इथला दुकान धरून उभा होता, इथं वारं उडत होतं, ते उडत होतं, त्याच्या डोक्यावर पडलं आणि 2-4 इकडून लेडीज आल्या होत्या, लेकरांना पडलं आणि एक बाई पडली, तोंडावर पडली, तिच्या अंगावर त्याच्या अगोदर हा बोर्ड पडला। हा बोर्ड पडल्यानंतर थोडेसे बाजूला झाले, त्याच्यानंतर ही भीत पडली। किती जण जखमी झाले? काय याच्यामध्ये 7-8 जण जखमी झालेले सिरियस आहे। या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे, तर अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि विद्युत तारी तुटल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.